गणपती बाप्पा। गुड मॉर्निंग मंडळी, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आजचा ब्लॉग असणार आहे, आपण चाललोय उज्जैनला फुल फॅमिली। आम्ही 19 जण आहे, टेम्पो ट्रॅव्हलर करून चाललोय। 4 दिवसाची ट्रिप आहे। आता आम्ही पुण्यातनं निघलोय। पुण्यातनं 300 किलोमीटरवर फर्स्ट स्टॉप घेतलाय आम्ही। चहा नाश्ता, मागा सीन बघू शकता तुम्ही, एक नंबर सनसेट आहे। आता हे झाल्यानंतर आपण पुढे जाणार डायरेक्ट उज्जैनला। उज्जैनला गेल्यानंतर भस्म आरती वगैरे भरपूर काय। आणि हां, तिकडे गेल्यानंतर तुम्हाला महाकालेश्वरचं मंदिरचं दर्शन पण करून घेतो। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। आणि हो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। हर हर महादेव। नमस्कार मंडळी, आज आपण चाललोय उज्जैनला। पुणे टू उज्जैन हे आहे 647 किलोमीटर आणि उज्जैनला पोहोचायला पुण्यावरनं लागतात 15 तास। क्लायमेट तर खूप डेंजर झालंय, फुल थंडी, धुकं, पुढचं काही दिसत नाहीये। हो, आजच्या दिवसाचा प्लॅन असा आहे, उज्जैनला गेल्यानंतर महाकालेश्वरचं दर्शन। महाकालेश्वरचं दर्शन झाल्यानंतर 5 वाजता असते भस्म आरती। भस्म आरती पाहण्यासाठी 2 महिने पहिलेच बुकिंग करायला लागते आणि ही भस्म आरती पाहण्यासाठी मोजून 100 लोकांनाच परवानगी असते। महाकालचं दर्शन घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 400 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे। आता आम्ही थांबलोय एका झाडाखाली शेतात मस्त जेवण करायला। जेवण झाले सगळ्यांचं, आता आवरावरी चालू आहे। आम्ही टोटल 19 जण आहोत आणि भरपूर मजा येते। ही आमची मायरा, आयो काय कर, ही आमची मावशी। आता लक्षात आलं जेवतानी काढत म्हणून। आता आमचं जेवण झालं, आता आम्ही निघतो उज्जैनला। 200 किलोमीटर, कमीत कमी 6 तास। आता इकडून निघलोय तरी नाही म्हणलं तरी आम्ही 7 वाजेपर्यंत रात्रीपर्यंत पोहोचू शकतो। का जीवासंग खेळतात काय माहिती। हे बघा, आता पुढे तुम्ही बघा त्यांना। तर या महिंद्रा मॅक्स मध्ये कॅपॅसिटी किती असन बसायची आणि बसलेत किती, जीवाशी खेळतात राव। मॅक्स किती जण आहे? चला, 15 तासाची जर्नी करून आपण पोहोचलोय उज्जैनच्या एंट्रन्सवर। किती छान एंट्रन्स बनवलाय आणि लाईटी दिली, त्याच्यावर लिहिलंय महामृत्युंजय द्वार। हो, आता आपण पोहोचलोय महाकालेश्वर मंदिराच्या मेन गेटला। इकडून आत गेल्यानंतर 1-1.5 किलोमीटरवर आहे मंदिर। मंदिराच्या परिसरात पाय ठेवल्यानंतर मनात खूप शांती व मन प्रसन्न झाल्यागत वाटतं। आणि परिसरात आत गेल्यानंतर तुम्हाला महादेवांचे खूप साऱ्या मूर्त्या दिसतील, हे पण मनमोहक। तर मी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात फर्स्ट टाइम आलोय। बघण्यासारखे, किती छान, किती सुंदर नक्षी काम केलेलं आहे। हे शंकर भगवानचे त्रिशूळ, वरती ओम आणि डमरू। खरं सांगू तर हे परिसर बघण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागू शकतो, पण बघण्यासारखं भरपूर काही आहे। हे आम्ही 19 जणांची टीम, हे आमचे सगळे फॅमिली मेंबर्स। कोण माग आहे, कोण पुढे आहे, कोण एकदम कुठे, ज्याला त्याला दर्शनाला जायची घाई झाली आहे। पण काही पण बोला, खूप छान अशा मूर्त्या आहेत। एवढ्या मूर्त्या आहेत की तुम्ही बघून मन प्रसन्न होऊन जाईल तुमचं। आणि हो, अजून आपल्याला महाकालेश्वरचे दर्शन घेणं बाकी आहे। इकडून आपण दर्शनाला चाललोय। पण काय माहिती का, हे आजूबाजूला आहे ना, जे मूर्त्या आहेत, जे नक्षी काम केले, जे मंत्र लिहिलेत, ते पाहून आहे ना मन खूप प्रसन्न होते। त्यामुळे काय झालंय, मी अर्ध्याहून जास्त व्हिडिओ इकडेच बनवलाय। आतमध्ये जायचं जे आपल्याला। तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि पुढचा व्हिडिओ पाहत राहा। थँक्यू। हे जे तुम्हाला पुढे दिसते ते भारत माता मंदिर, श्री महाकालेश्वर मंदिरच्या बाजूलाच आहे। भरपूर चांगले, आम्ही आज जाऊन आलोय। आणि हे पुढे दिसते हे आहे मेन मंदिर। इकडून आहे आपल्याला एंट्री आतमध्ये जायला। या साईडला ही मेन एंट्री दर्शनासाठी। आत गेल्यानंतर बुट, बॅगी सगळं काढून ठेवायचं आणि ती लाईन सरळ जाती महाकालच्या दर्शनासाठी।
Thank you.